ओम श्री साईराम. ओम श्री साई अनंतनूत कर्तुणे नमः. अखंड स्तविल्या जाणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांनी नारदांना सांगितले आहे, मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. याचा भावार्थ असा की जेथे जेथे माझे भक्त माझी स्तुती गात असतात तेथे तेथे मी उपस्थित असतो. स्वामी म्हणतात, माझ्या आनंदासाठी मी जग निर्माण केले. त्यामध्ये पर्वत, नद्या, पृथ्वी, आकाश, महासागर, समुद्र प्रदेश आणि जलविभाजक क्षेत्र अशी रचना केली गेली. सूर्य, चंद्र, वाळवंटे निर्माण केली. मग जीवांची उत्पत्ती झाली, ज्यामध्ये मानवाला प्रथम स्थान देण्यात आले. या मानवाच्या मनात माझे ज्ञान ठेवले गेले. ईश्वराविषयीचे ज्ञान मनात असल्यामुळे मानव त्या क्षणापासूनच त्याची स्तुती करू लागला. ईश्वराची स्तुती करण्याने त्याला प्रसन्न करून घेता येते हे त्याला माहीत झाले. देवानां प्रिय स्तुती या वचनानुसार त्या क्षणापासूनच भगवंतांचे अखंड स्तवन सुरू झाले व ते तसेच अखंड राहणार आहे. भगवंताच्या भक्ती मार्गात आराधनेचे जे 9 प्रकार सांगितले आहेत त्यामधील दुसरा प्रकार म्हणजे कीर्तन, म्हणजे गाणे. हे गाणे म्हणजेच भगवंताच्या स्तुतीपर गायन करणे. ज्या योगे भगवंताची आपल्यावर पूर्ण कृपा होऊन हा भवसागर तरुण जाणे सोपे होते हे भक्तांनी जाणले व कीर्तनास नवविधा भक्तीमध्ये दुसरे स्थान प्राप्त झाले. भगवंताच्या स्तवनाचे महत्व भक्तांच्या ध्यानात यावे या हेतूने स्वामींनी बालवयातच पंढरी भजन मंडळ स्थापन केले. पुट्टपर्तीमधील बालचमुला एकत्र करून त्यांना भगवंतांच्या विविध रूपांची भजने शिकवली. हातात खंजिरी, पायात चाळ व खांद्यावर पताका घेऊन ही पंढरी भजन मंडळी पुट्टपर्तीमध्ये भगवंताचे कीर्तन करत फिरत असत. या योगे केवळ पुट्टपर्तीतच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील वडीलधाऱ्यांच्या मनात प्रथम कुतूहल व नंतर भक्तिभाव जागृत झाला. अनेक गावांमधून या भजनी मंडळीस भजने गाण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. ज्या गावात या भजनांचे कार्यक्रम झाले त्या गावात साथीचे रोग पसरले नाही. भगवंतांच्या स्तवनाचा नामस्मरण व भजन गायन हा सहज सोपा मार्ग स्वामींनी आपणास उपलब्ध करून दिला, जो विश्वभरातील लक्षावधी भक्त आज अनुसरत आहेत. जेथे भगवंताचे स्तवन केले जाते तेथे त्यांची उपस्थिती असते हे स्पष्ट करणारी मुंबईतील एक कहाणी. स्वामींच्या एका भक्त पती पत्नीस एकदा असे वाटले की आपण ठिकठिकाणी जिथे स्वामींचे भजन होते तिथे जातो, मग एकदा तरी आपल्या घरी भजनाचा कार्यक्रम करावा. या हेतूने गुड फ्रायडेच्या दिवशी सर्वांना रजा असल्यामुळे तो दिवस भजनासाठी ठरविला. सर्वांना आमंत्रणे दिली. मोठ्या उत्साहाने भजनाची व त्यानंतर महाप्रसादाची तयारी केली. सायंकाळी सर्व मंडळी जमली. भजन सुरू झाले आणि अचानक एका फोटोवरील हार डोलू लागला. जसजसा भजनाने वेग घेतला तसतसा तो हार अधिक जोराने हलू लागला. तो फोटो असा होता ज्यामध्ये प्रशांती निलयमचे चित्र होते व त्याच्या पटांगणात स्वामी उभे होते. आणि अचानक एक लहान मुलगी ओरडली, स्वामी. तिच्या आईने तिला काय झाले म्हणून विचारत असता ती म्हणाली, हे बघ, समोर स्वामी उभे आहेत. कुठे आहेत असे विचारता तिने समोर बोट दाखविले. एवढेच नव्हे तर ज्या फोटोवरील हार हलत होता त्या फोटोमधून ते बाहेर येऊन इथे उभे आहेत असेही सांगितले. सर्वांनाच आश्चर्य वाटले. जोपर्यंत त्या मुलीला स्वामी दिसत होते तोपर्यंत फोटोवरील हार डोलत होता. जेव्हा स्वामी अंतर्धान पावले तेव्हा डोलायचा थांबला. नारद मुनी म्हणतात, ईश्वराच्या नावाचे अखंड चिंतन केल्याने भक्तीचा अखंडित प्रवाह उद्भवतो, जो सर्वोच्च भक्तीने अखंड भरलेला असतो. त्यामुळे भक्त स्वतःचे देहभान विसरतो व ईश्वरी प्रेमात पूर्णपणे बुडून जातो. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.